नमस्कार मित्रांनो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई-के-वाय-सी मुदतवाढ देण्यात आलेले बघा. नवीन अपडेट आलेले आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या पात्र लाभार्थी महिलेचे वडील किंवा पती अद्याप नाहीत किंवा घसफोट झाला आहे अशा महिलांसाठी खूप अडचणी येत होत्या ई-के-वाय-सी करताना. तर कोणाचं आधार कार्ड लिंक करावं आणि साईट पण चालत नव्हती. तर अशा बऱ्याच पात्र महिलांसाठी ही अडचणी येत होती ई-के-वाय-सी करताना. तर नवीन अपडेट आलेले बघू शकता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई-के-वाय-सी मुदतवाढ. अदिती तटकरे मॅमनी ही अपडेट दिलेले बघू शकता. 18 नोव्हेंबर 2025 शेवटची तारीख देण्यात आली होती, पण काही कारणास्तव बघू शकता. परंतु गेल्या काही दिवसात आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती व इतर अडचणीमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना योजनेतील अनेक पात्र भगिनींना ई-के-वाय-सी प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही. बघा मित्रांनो, कारण की बरेच लाभार्थी महिलांना ई-के-वाय-सी करता आली नाही, कारण की साईट चालत नव्हती, ओ-टी-पी येत नव्हता, ह्या बरेच अडचणी येत होत्या आणि पाऊस पण बऱ्याच ठिकाणी झाल्यामुळे तर काही जणांचं डॉक्युमेंट मिस झालं असेल. असे बरेच कारण आहेत त्यामुळे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओ-टी-पी लवकर येत नव्हतं किंवा साईट चालत नव्हती. तर हे कारण आहेत मित्रांनो. आणि ज्या बघा नवीन काय अपडेट आहे बघू शकता. हे पुढचे अपडेट बघू शकता. लाडकी बहीण योजनेच्या ई-के-वाय-सी करण्याची अंतिम मुदत आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. बघा, 31 डिसेंबर 2025 पर्यंत आता तुम्ही ई-के-वाय-सी करू शकता. तसेच आता ही सर्वात महत्वाचं पॉईंट बघू शकता तुम्ही. तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलेचे वडील किंवा पती हद्यात नाहीत किंवा घसफोट झालेला आहे, त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई-के-वाय-सी करावे व त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा मान्य न्यायालयाचे आदेश यांची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला बालविकास अधिकाऱ्या यांच्याकडे जमा करावे. बघा, आता तुम्हाला जर घटस्फोट झाला असेल तर तुम्हाला प्रमाणपत्र जोडायचं आहे, नाहीतर मृत्यू झाला असेल तर मृत्यू प्रमाणपत्र जोडायचं आहे आणि ते जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे जमा करायचं आहे. तर ही नवीन अपडेट आलेली आहे, कारण की बरेच महिलांना ही अडचण येत होती. तर लवकरात लवकर आता ई-के-वाय-सी करा. आणि ज्या पात्र लाभार्थी महिलेचे वडील किंवा पती हत्यात नाहीत अशा महिलांनी थोडे दिवस अजून काही थांबा, कारण की त्यामध्ये अपडेट देण्यात येणार आहे. काही दिवसानंतर तुम्हाला जे प्रमाणपत्र जोडायचं आहे त्यासाठी तुम्हाला लवकरच अपडेट येणारच आहे. नवीन एडिटिंगचं ऑप्शन देण्यात येईल. तर त्या महिलांनी थोडंसं वेट करा, कारण की आता 31 डिसेंबर 2025 शेवटची तारीख आहे. त्यामुळे तुम्हाला लवकरच नवीन अपडेट भेटेल, जेणेकरून तुम्हाला आता ई-के-वाय-सी करता येणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.